नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा अशाच इतर निराधार योजनांचे लाभार्थी असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण लवकरच जून महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। मात्र काही लाभार्थ्यांना अजूनही मागील हप्ते मिळालेले नाहीत, त्यामुळे हप्ता मिळताना कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्या टाळण्यासाठी कोणती कामे तातडीने करणे आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। आता मुख्य अपडेट समजून घेऊया। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। सध्या मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 7 जुलैपासून हप्ते जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, तर संजय गांधी निराधार योजना आणि इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 10 जुलैपर्यंत हप्ते जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे। पण इथे एक मोठी अडचण आहे। अनेक लाभार्थ्यांना अजूनही मार्च, एप्रिल किंवा मे महिन्याचे हप्ते मिळालेले नाहीत, म्हणून अनेक जण विचारत आहेत, आमचे जुने थकीत हप्ते मिळतील का आणि जून महिन्याचा हप्ता खात्यात जमा होईल का? याच प्रश्नाचं उत्तर आता समजून घेऊया। जर तुम्हाला यापूर्वीचे सर्व हप्ते वेळेवर आणि नियमित मिळत असतील तर तुमच्या जून महिन्याच्या हप्त्याबाबत फारशी चिंता करण्याची गरज नाही। पण जर तुमचे मागील हप्ते थांबले असतील किंवा अजूनही खात्यात आले नसतील तर फक्त वाट पाहून उपयोग होणार नाही। अशा लाभार्थ्यांनी 3 महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे। ही 3 कामे नेमकी कोणती आहेत ते आता आपण एक एक करून अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। आता सर्वात पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं काम समजून घेऊया। जर तुमचे हप्ते थांबले असतील किंवा पुढील हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर हयातीचा दाखला वेळेत जमा करणं खूप गरजेचं आहे। आता अनेक जण विचारतात, हयातीचा दाखला म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लाभार्थी जिवंत आहेत आणि योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे याची अधिकृत खात्री करून देणारा हा दाखला असतो। आता ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप सोपी झाली आहे। तुमच्या मोबाईलमध्ये सत्यापन ॲप वापरून तुम्ही घर बसल्या हयातीचा दाखला तयार करू शकता। या ॲपमध्ये संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला पेन्शन योजना आणि श्रावणबाळ योजना यांचा समावेश करण्यात आला आहे। दाखला तयार झाल्यानंतर तो डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि तुमच्या तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे काम पाहणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे जमा करा। हे काम वेळेत पूर्ण केल्यास पुढील प्रक्रियेत अडचण येण्याची शक्यता कमी राहते। आता दुसरं महत्त्वाचं काम समजून घेऊया। अनेक लाभार्थ्यांचे हप्ते थांबण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे आधार कार्डची माहिती अपडेट नसणे किंवा आधार बँक खात्याशी लिंक नसणे। म्हणून सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड अद्ययावत आहे का आणि ते तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं आहे का हे एकदा नक्की तपासा। जर आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन तो अपडेट करून घ्या। आता इथे महिलांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे। अनेक महिलांनी लग्नानंतर आधार कार्डमध्ये वडिलांच्या नावाऐवजी पतीचं नाव करून घेतलं आहे। पण जर तुम्ही योजनेसाठी अर्ज करताना एका नावाने नोंदणी केली असेल आणि आता आधार कार्डवरील नाव किंवा माहिती वेगळी असेल तर सिस्टममध्ये माहिती जुळत नाही। अशा वेळी हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते। म्हणून योजनेतील नोंदणीची माहिती आणि आधार कार्डवरील माहिती एकसारखी आहे का हे एकदा नक्की तपासा। जर यामध्ये फरक असेल तर तो लवकरात लवकर अपडेट करून घ्या, म्हणजे पुढे हप्ता मिळताना कोणतीही अडचण येणार नाही। आता तिसरं आणि शेवटचं महत्त्वाचं काम समजून घेऊया। हे विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे। जर तुम्ही दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचे मागील हप्ते अजून मिळाले नसतील तर त्यामागे UDID कार्ड अपडेट नसणे हे एक कारण असू शकते। मागील काही काळात तहसील कार्यालयात आणि संबंधित विभागाकडून UDID कार्डची पडताळणी करण्यात आली होती, मात्र अनेक लाभार्थ्यांची UDID कार्ड अद्ययावत नसल्यामुळे त्यांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही। यामुळे काही लाभार्थ्यांच्या हप्त्यावरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे। म्हणून जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल तर स्वावलंबन पोर्टलवर जाऊन तुमचे UDID कार्ड अपडेट आहे की नाही हे एकदा नक्की तपासा। जर अपडेटची गरज असेल तर ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करा, यामुळे पुढील पडताळणी प्रक्रियेत अडचण येणार नाही आणि हप्ता मिळण्यास होणारा विलंबही टाळता येऊ शकतो। चला मित्रांनो, आता शेवटी या 3ही महत्त्वाच्या गोष्टींचा झटपट आढावा घेऊया। पहिली गोष्ट, तुमचा हयातीचा दाखला तयार करा आणि तो तहसील कार्यालयात जमा करा। दुसरी गोष्ट, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का ते तपासा आणि आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का याची खात्री करा। तसेच योजनेतील नाव आणि आधार कार्डवरील माहिती एकसारखी आहे का हेही नक्की तपासा। तिसरी गोष्ट, जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल तर तुमचं UDID कार्ड अपडेट आहे का हे स्वावलंबन पोर्टलवर जाऊन तपासा आणि गरज असल्यास ते अपडेट करून घ्या।
मित्रांनो, ही तिन्ही कामे वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट दुर्लक्षित करू नका आणि शक्य तितक्या लवकर ही कामे पूर्ण करा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही ही तीनही कामे वेळेत पूर्ण केली तर जून महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. आता समजा तुमचे मार्च, एप्रिल किंवा मे महिन्याचे हप्ते अजूनही आले नाहीत तर फक्त वाट पाहू नका. तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती द्या. यामुळे ते तुमची माहिती तपासून आवश्यक असल्यास सिस्टममध्ये अपडेट करण्याची प्रक्रिया पुढे करू शकतात. त्यामुळे मागील थकीत हप्त्यांबाबतही पुढील कार्यवाही होण्यास मदत होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आताची कामे पूर्ण केली तर पुढे दर महिन्याला हप्ता मिळताना अशा प्रकारच्या अडचणी येण्याची शक्यता कमी राहू शकते. म्हणून कोणताही उशीर न करता ही तीनही कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करा. मित्रांनो, आता जाणून घेऊया अनेक लाभार्थ्यांचे हप्ते का अडकले. अनेक जण असा प्रश्न विचारतात की माझ्या शेजारच्याच्या खात्यात पैसे आले पण माझ्या खात्यात अजूनही आले नाहीत, असं का? यामागे अनेक वेळा कोणतीही मोठी समस्या नसते, फक्त कागदपत्रांमध्ये काही माहिती अपडेट नसणे किंवा पडताळणी पूर्ण झालेली नसते. म्हणूनच आज आपण सांगत असलेली ही 3 कामे प्रत्येक लाभार्थ्याने एकदा तरी तपासून घेणे आवश्यक आहे. ही 3 कामे उशिरा करू नका. मित्रांनो, अनेक लाभार्थी हप्ता थांबल्यानंतरच कागदपत्रे अपडेट करायला जातात, पण तसं न करता जर ही कामे आधीच पूर्ण केली तर पुढे हप्ता मिळताना अडचण येण्याची शक्यता कमी राहू शकते. म्हणून शेवटच्या क्षणाची वाट न पाहता ही कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करा. आता जाणून घेऊया तहसील कार्यालयात गेल्यावर काय सांगायचे. जर तुमचे मागील हप्ते अजूनही आले नसतील तर तहसील कार्यालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगा की माझे मागील हप्ते अजून जमा झालेले नाहीत, कृपया माझी माहिती तपासून आवश्यक अपडेट करा. यामुळे तुमच्या प्रकारची पडताळणी करण्यास मदत होऊ शकते. ह्या तीनही गोष्टी एकत्र तपासा. मित्रांनो, फक्त एकच काम करून थांबू नका. एकाच वेळी हयातीचा दाखला, आधार कार्ड आणि UDID कार्ड फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी या तिन्ही गोष्टी तपासा. कारण कोणत्या कारणामुळे हप्ता अडकला आहे हे प्रत्येक लाभार्थ्यांसाठी वेगळे असू शकते. शेवटी पुन्हा एकदा सांगते, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली तीनही कामे एकदा नक्की तपासा. यामुळे पुढील हप्ता मिळताना होणाऱ्या अडचणी कमी करण्यास मदत होऊ शकते. आणि जर तुमच्या ओळखीमध्ये असे लाभार्थी असतील ज्यांना अजूनही हप्ते मिळाले नाही तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, म्हणजे त्यांना ही माहिती वेळेत मिळेल. मित्रांनो, ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही दिव्यांग योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना किंवा विधवा महिला पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर आपण आता सांगितलेली तीनही कामे वेळेत पूर्ण करा. त्यामुळे पुढील हप्ता मिळताना अनावश्यक अडचणी टाळण्यास मदत होऊ शकते. आणि मित्रांनो, जर तुम्हाला शेतीविषयक आणि सरकारी योजनांचे असेच रोजचे महत्त्वाचे अपडेट थेट मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही महत्त्वाची माहिती वेळेत मिळेल. व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच अधिकृत आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.